तुम्ही आता जे सांगितलं शिवपुराणाचाच रेफरन्स सांगितला ना? हो हो. हा. मग आता इथे जो दादांना जे त्रास होतोय तर तिथे भस्माचं कसं, म्हणजे असे जे काही त्रास होत असतील तर त्यावेळेला बस तुम्ही झोप. त्यांना सांगितलं भस्मात झोपताना किंवा तुम्ही रेग्युलर जरी तुम्ही सकाळी आंघोळ केल्यानंतर जर ते धारण केलं शरीरावरती, तरी त्याची पॉवर आपल्याला 24 तास राहू शकते शरीरावरती. की कपाळाला लावणं, आपले हे जे ब्रह्मस्थान आहे हिथं लावणं, गळ्याला लावणं, म्हणजे आपला मेन सर्वर कुठं आहे शरीराचा, तर गळ्यापासून वरती. शरीराचा बरोबर. मेन सर्वर तो आहे आपला. बरोबर. सर्व्हरला जर व्हायरस लागला तर पूर्ण शरीराला व्हायरस लागतो किंवा पूर्ण त्या सिस्टीमला व्हायरस लागतो. बरोबर आहे. म्हणून आपण बरोबर. सर्व्हरच आपला काय केलं पाहिजे, अँटीव्हायरसनं फिडिंग केलं पाहिजे. मग आपला अँटीव्हायरस काय आहे? तर हे वैदिक भस्म असेल किंवा वैद्यक हे असेल. तर हाच अँटीव्हायरस ज्यावेळेस आपण आपल्या ह्या मेन सर्व्हरला म्हणजे आपल्या मेन बॉडीला लावतो, त्यावेळेस खालच्या मशिनरीला काय करायची गरज पडत नाही आपल्याला, ते ऑटोमॅटिक सुरळीत चालतात. बरोबर. म्हणून असं शंकराचं बघा तुम्ही फोटो, त्यांनी कधी गळा आणि हात सोडून कुठे भस्म लावले का, मांडीला लावले, पायाला लावले, असं कुठे दिसतं का आपल्याला? नाही. त्यांचे जास्तीत जास्त स्थान लावण्याचं काय आहे, तर गळ्यापासून वरती प्रत्येक स्थानावरती. हे आपलं कंठस्नान आहे, की जे आपण बोलतोय, जिथून आपली वाणी बाहेर पडते, हे शुद्ध करतंय. हिथून आपले पूर्ण विचार प्रक्रिया चालते, हिथून पूर्ण आपली शक्ती एनर्जी चालते. ह्या गोष्टींवरती त्यांनी काय केलेलं आहे, फोकस केलेलं आहे. म्हणजे वैदिक नाही केलेलं आहे, म्हणजे पूर्व परंपरेनुसार आपण तिथं करतोय, पण आज आपण ह्या गोष्टी काय केलेल्या आहेत, बघायला चाललेल्या आहेत. पूर्वीचे लोक गंध लावत होते, भस्म लावत होते, हे का, तर त्याच्या मागे वैज्ञानिक कारण पण होतं आणि धार्मिक कारण दिलं तर पहिली धार्मिक होती म्हणून त्याला धार्मिक कारण दिलं. पण मेन तिथं तर शास्त्र काय आहे, तर वैज्ञानिक दृष्टिकोन होता त्याच्या मागे, की ह्या एनर्जी पॉझिटिव्ह झाल्या पाहिजेत. ज्यावेळेस आपण गळ्याला हात लावतो त्यावेळेस आपली पिच्युटरी ग्लँड तिथं कार्यरत राहते. पिच्युटरी ग्लँड ही आपली पूर्ण मास्टर ग्रंथीची ग्रंथी आहे. ते ऍक्टिव्ह असेल तर सगळ्या ग्रंथी ऍक्टिव्ह राहतात आपले. म्हणजे ज्यावेळेस हिता आपण चोळतो ह्या पद्धतीनं, त्यावेळेस पण त्याला मालिश होती, हिथं मालिश होती, हिथं मालिश होती. ह्या गोष्टी आपण आता करत नाही, म्हणून हे आपल्याला आजार आता जडलेले दिसून येते. मग हेच आजार जडू नये म्हणून आपल्याला ह्या कृत्या अवलंबल्या पाहिजेत. मग त्याच्यातले मग आपल्या निगेटिव्ह एनर्जी असतील त्या पण निघून जातात आणि आपल्या शरीरात येणारे विविध आजार पण कमी होतात. पूर्वी बायकांना सोन्याचा मणी तर कंठाला लावायला सांगितलं होतं, का, तर त्याच्यामुळे थायरॉइड होत नव्हते. आज सोन्याचा मणीच नाही तिथं, त्यांचं मंगळसूत्र पाक आपल्या छातीच्या पण खाली गेले, त्याची हाईट जेवढी वाढ गेली तेवढे इकडे रोगाचं प्रमाण वाढत आहे. पूर्वी पुरुषांना पण इथं बदाम होत, का, तर थायरॉइड मेन ग्रंथी त्याचे कार्यरत राहिले पाहिजे, त्याचं कार्य व्यवस्थित राहिले पाहिजे, म्हणजे शरीराचं पूर्ण जे सिस्टीम आहे ती सिस्टीम तेवढी सुरळीत चालत होती. पूर्वीच्या लोकांना काय आजार होत नव्हते. पण आज ही पद्धत बंद झाली, का, तर ते गावंढळपणा वाटतो लोकांना. इथं सोन्याचा मणी बांधायचा, इथं सोन्याचा बदाम बांधायचा. पूर्वीचे जुने लोक बघा, त्यांच्या कंठाला किंवा त्या बायकांच्या कंठाला सोन्याचा एक मणी असायचा आणि काळी पोत असायची, काळे मणी असायचे. काळे मणी हे एक त्याचं विशिष्ट स्थान होतं त्याच्यामध्ये. आज फक्त सोन्याची चेन येते, त्याच्यामुळे सगळं पूर्ण आपल्या शरीराचा बॅलन्स बिघडत गेला. पुरुषांचाही असेल आणि स्त्रियांचाही असेल. कारण पुरुषांच्या बदामाच्या कडनी काळा धागा होता, स्त्रियांच्या काळ्याच्या मानेच्या साईडनी सोन्याच्या मानेच्या साईडनी काळे मणी होते. त्याच्या मागं वैज्ञानिक दृष्टिकोन होता, म्हणून पूर्वीची लोक तेवढी स्ट्रॉंग होती, शारीरिक असतील मानसिक असतील, त्यांचा बॅलन्स तेवढा राहत होता. पण आता आपण फॅशनच्या दुनियेत वागतोय, आपण पाश्चात्याचं अनुकरण करतोय आणि पाश्चात्य आपले आता अनुकरण करतोय. हे उलट झालं, त्याने टाकून दिलेलं आज आपण घेतले आणि आपलं त्याने चांगलं घेऊन गेले, म्हणून हे आपल्याला आज हे करताना दिसून येते. ठीक आहे, पुढे काय प्रश्न असेल तर विचारा. धन्यवाद दादा. ओके.